ही नाईट ड्युटीला जायचंय आणि काय माझ्या समोर एकदम पिवळसर. अरे बाप रे, काय खतरनाक झाले सगळं. असला आभाळ भरून आले ना, असला खतरनाक पाऊस येणार आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे फक्त. म्हणजे ते काय झाले माहिती का आता, मोसम असताना गर्लफ्रेंड सोबत नसताना. गुड मॉर्निंग. मॉर्निंग नाही राहिली, दुपारचे 3 वाजलेत. सकाळपासून काय झोपूनच होतो नाही का. लय दिवसाची झोप घ्यायची राहिली होती. आणि काय नाही, आज नाईट आहे, फर्स्ट नाईट. मित्राचा कॉल आलता, जायचं होतं भेटायला, पण म्हटलं आता जाऊ दे जरा आराम करू म्हटलं. आता जेवण वगैरे करून आलोय. बघू एक्सरसाइजला वगैरे जायचं का थोड्या वेळाने. बघू, नाही जावंच लागणार आहे. पोट वाढत चाललेलं आहे. चला. घरून आंबे आणले होते, थोडेच होते नाही का. नियोजन. 2 मिनिटासाठी बंद करतो, मला खाता येत नाही. मित्रांनो, आत्ताच उठलो होतो, थोडं फ्रेश झालो आणि आता म्हणलं जाऊ एक्सरसाइज करायला. तर चला आवरूया ह्यांचं. आला तो नाही का, त्याला वरती सोडून आलो आणि खालीच बरं का लगेच मित्रांनो, माझ्याकडे आयडी कार्ड नाहीये आणि चाललोय आता नाही का. बघू सिक्युरिटी गार्ड सोडते काय. हे पुढे समोर तुम्हाला सिक्युरिटी गार्ड दिसतात बसलेले. लेट्स सी. येस, आणि मी ते केलंय फुल कॉन्फिडन्स नाही का. हातात एवढं फार मॅट वगैरे बघून, शूज वगैरे खाली प्रॉपर सगळं नाही का, बॅग वगैरे. आपण असं थर्ड क्लास दिसतच नाही ना, ते आपल्याला थांबवणार, विचारणार आयडी कुठे आहे छपरीवाणी. तर आलोय आता ग्राउंडवर. सॅटर्डे असल्यामुळं हाफ डे असेल बहुतेक इकडे. पोरं क्रिकेट खेळतात ते, लोकल दिसते तिथे. गरम होते भरपूर, पण करू एक्सरसाइज. आज दिवसभर तर काहीच नाही केलं, काय नुसतं झोपात काढल्या. कारण काय, इकडं बाहेर बिहेर गेलं ना, कधी कधी नाईटला लय बिझी अलोकेशन राहतं. पेशंट नाही का, म्हणजे लय बिझी जाते नाईट, सुधरत नाही मग काय. आणि झोपायला तर अलाउड नाही, सुपरवायझरचा राऊंड वगैरे असतो, पकडल्यावर लय घाण. मग पर एक्सप्लेनेशन वगैरे सगळं सगळं या गोष्टी करण्यापेक्षा आपलं रिलॅक्स राहायचं. त्यामुळे कुठं काय गेलं नाही. मित्राचा पण कॉल आला होता, पण बघू आता रिटर्न कॉल करतो मला. आता त्याला कधी आठवण येते काय माहिती. बरं आहे, नाही आली तर आता तर काही मी जाऊ शकत नाही. एक्सरसाइज लागलो, एक्सरसाइज करून डायरेक्ट बघू काय काय करता येईल. आता ग्राउंड पण ओरलं नाही, काल पाऊस काय एवढा काही झालेला नव्हता. तुम्हाला नाही म्हटलं का मी, नॉर्मल थोडंफार ओरलंय. चलो. नाईस ट्राय. अर्धा तास झालं मला नाही का बॉलिंग प्रॅक्टिस करतोय मी. म्हणजे असंच माझ्या मनाला वाटलं नाही का करावं. लय हँड वगैरे स्टिफ झाला, पण असलं भारी वाटतं. तुम्ही घामाच्या धारा बघू शकता. कोण मला व्यायाम केलेच होता, एवढा घाम येत नव्हता. तेवढं नसतं, मी फक्त अर्धा तास प्रॅक्टिस केली तर आलाय. चला आता रनिंग वगैरे करू. पोरं समोर पुढं क्रिकेट खेळतात, ते विचारायचं का त्यांना. चला बघू काय म्हणतात ते. मित्रांनो, समोर तुम्ही बघू शकता पोरं क्रिकेट खेळतात ते. आता हळूहळू गर्दी जमायला चालू झाली, कारण ऊन उतरते ना. हटके हाथ में आ रही. थँक्यू.
या आय एम कमिंग. थँक्यू. लय कष्ट आहे मित्रांनो यासाठी. अपार कष्ट, अपार मेहनत. तुम्ही विचार करा ना, जे तुमच्या मनाला करू नाही वाटत, व्यायाम बियाम कोणाला करू वाटतं राव. मस्त आरामात झोपायचं, मोबाईल बिबाईल बघायचा. पण मी ज्या फील्डमध्ये काम करतोय ना, तिथले सिच्युएशन बघून मला किती झोप आली असली, काही झालं असलं, एक दिवस जरी मी वर्कआउट चुकवला ना, असं रिग्रेट फील होतं, डायरेक्ट रिग्रेट. आपल्याकडून काहीतरी लय असं काहीतरी पाप झाले मोठं. कधी कधी अभ्यास अभ्यास नाही केला तरी असं वाटत नाही रे. त्याच्यामुळे तुमचे आहे ना सराउंडिंगचं जे लोक आहे, सराउंडिंगचं जे तुमच्यासोबत वातावरण आहे ते चेंज करा. तुमचं सराउंडिंग चेंज करा, बघा तुमच्यात किती चेंज होते. चांगल्या लोकांच्या मध्ये जा. चांगले लोक जे असे फिटनेस आहे किंवा हेल्थ प्रोमोटर आहे, योगा टीचर आहे, यांच्या सानिध्यात तुम्ही जा. तुम्हाला लगेच तुमच्यात नाही फरक जाऊन आला ना, तिथून पुढं. मी ना आता जस्ट व्यायाम करत होतो आणि खाली बसलो, तुम्हाला एक वेगळा सुगंध आला नाही का अचानक, असं ओळखीचा. लहानपणी ना ती पानं मी खायचो कधी कधी, तुम्ही पण खाल्ले असतील. हे बघा ह्याचा ह्याचा वास काय सारखं माहिती का? बडीशॉपचं झाड म्हणायचं याला आम्ही पहिले. आत्ता पण चुरगळले ना. सेम सेम सेम. तुम्ही बघा ना इथे, बघा बघा हे असली फुलं, असली असतात पानं. गावाकडे हटून आले अचानक. समजा कैसे. मित्रांनो आता 6:30 वाजलेत ऑलमोस्ट, आणि आपल्याला आता जाऊन आवरायचंय कारण नाईट ड्युटी आहे. नाही तर ह्या पोरांसोबत क्रिकेट खेळायला काय मला भारी नसतं वाटलं का. काय करणार आहे, जॉब. आणि कोणीतरी म्हटलेलंच आहे, जे काय आहे ते कॉलेज टायमिंग मध्ये काय एन्जॉय करून घ्या, एकदा जॉबला लाटाकला की तो लाटाकलाच पुढं. ते लय म्हणजे लय बरं वाटते. वारा सुटलाय मस्त, मला वाटते पाऊस येऊ शकतो. भाग 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 बिलका भाग. घे 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 घे. पेक 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 पेक. पीएमपी वाल्यांचा काय भरोसा नाही भाऊ. मित्रांनो असला खतरनाक वेदर झालेला आहे ना, मी आता जस्ट जिम करून आलो, आंघोळ केली आणि वरती आलो टेरेसवर. तुम्ही माझ्या माग बघा फक्त, असे ढग भरून आलेत ना आमच्या गावाच्या तिकडं. आणि असलं भारी वाटतंय मला ना, असं हेलिकॉप्टर मधून वरचं सगळं बघायचं असं वाटतंय नाही का. एवढं खतरनाक वाटतंय, अरे बाप. असं गरम गरम भजी बिजी नाही का, चहा वगैरे सगळं पाहिजे. कारण आई काय फुले, जस्ट स्टॉप यार, बस कर रे देवा, अजून काय काय दाखवणार या डोळ्यांनी. ही नाईट ड्युटीला जायचंय आणि काय माझ्या समोर एकदम पिवळसर. अरे बाप रे, काय खतरनाक झाले सगळं. असला आभाळ भरून आले ना, असला खतरनाक पाऊस येणार आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे फक्त. म्हणजे ते काय झाले माहिती का, आता मोसम असताना गर्लफ्रेंड सोबत नसताना, त्याच्या मला अजून एक वाटत, इम्रान हाशमी वाली मोसम झालाय, सलमान खान वाली जिंदगी झाली आपली. त्याला काय नाईट ड्युटीला मस्तपैकी आता असं गरम गरम भजी का वाटते, असं टेरेसवर अजून अजून टॉपवर जाऊन इथं टेकडीवर तर काय आता जाऊ शकत नाही यार. यार काय चला आता नाईट ड्युटीला.